शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत. खैरे साहेब, मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठ्या प्रमाणात पराभव झाल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा मराठवाड्याच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि संभाजीनगरला मराठवाड्याच्या पार्श्वभूमीवरती बैठक होती. काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? अमित शहा साहेबांची ही दुसरी बैठक आहे. याच्या आधी पण ते येऊन गेले आणि नंतर आत्तासुद्धा आले आणि कदाचित अजूनही ते येत राहतील. त्यांना असं वाटतं की महाविकास आघाडीचा पूर्ण गड या ठिकाणी मराठवाड्याचा झालेला आहे. मग आपण आपला जो गड तो कसा निघेल, आपलं म्हणजे कसं जिंकून येऊ आपण, ह्या सगळ्यांची ती प्लॅनिंग ते करू लागले. म्हणजे मायक्रो प्लॅनिंग पण चालली त्यांची. संघपरिवार त्यांच्यासोबत आहे, बाकीचे सगळे लोक त्यांच्यासोबत आहे. आपण त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा ते काय करतात आपण त्यांना परत कसं नामोहरण करू, ही आपण पॉलिसी घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून ते येतात, येऊ द्या, काय हरकत नाही. ते आले तरी ते त्यांचं म्हणजे ते त्यांच्या पक्षाच्या कामासाठी येतील. पण किती आता राहिलं होते तर त्यांच्यामध्ये सुद्धा खूप भांडणं आहे, पदाधिकाऱ्यांमध्ये, यांच्यामध्ये, त्यांच्यामध्ये. हे कसं मॅनेज होईल हे पण पाहण्याचे दृष्टिकोन आहे. पण मग ह्या त्यांच्या दौऱ्याला अपेक्षित यश येईल असं वाटतं तुम्हाला? मला नाही वाटत आता अपेक्षा. म्हणजे एकतर म्हणजे तुम्हाला मी सांगतो की जे जातीचे समीकरण बदलायला लागलं, त्या समीकरणामध्ये त्या ठिकाणी आणि परत म्हणजे खूप जातीमध्ये भांडणं सुरू झालेलं आता. हे सगळं पाहिलं तर त्या ठिकाणी भाजपला आणि भाजपने ज्या पद्धतीने राज्य चाललं त्यांचं, जे मोदीजी असेल किंवा हे असेल, ज्या पद्धतीने काम करायला लागलं आहे ते लोकांना पटलं नाही. म्हणून तर त्या ठिकाणी त्यांच्या 100 जागा कमी झालेल्या आहे. ते 405 जागा येणार होत्या ना, त्या पहिल्या तर फक्त 240च झाल्या. म्हणजे इतकं पराभव झाला त्यांचा आणि म्हणून म्हणजे त्यांचं उतरती काळ लागलेली आहे. तर त्या दृष्टिकोन जर पाहिलं तर माननीय देशाचे गृहमंत्री आले तर ते येऊन चर्चा करतील, बोलतील, काहीतरी बोलतील. परंतु प्रत्यक्षात काय रिझल्ट जनता देईल त्याच्यावर अवलंबून आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काल घडलेली घटना. काल अक्षय शिंदे हा जो आरोपी होता बलात्कार प्रकरणात, त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. तुम्हाला काय वाटलं याच्याबद्दल? मी या ठिकाणी हेच सांगतो की आता आदित्य साहेबांनी सुद्धा आणि संजय राऊत साहेबांनी सुद्धा पोस्ट दिली त्यांच्याबद्दल. खरं म्हणजे हा एक प्रकारचा डावच आहे काहीतरी. यांच्यावर जे काही बालॅट येत होतं ते सगळं हे करण्यासाठी एकदम याला एन्काउंटर करून टाकायचं म्हणजे तो मॅटर संपून जातं. पण ते मॅटर संपून जातं म्हणजे जे आता याच्या पाठीमागे खरं कोण आहे, म्हणजे ते शाळा कोणाची आहे, शाळेच्या त्या ठिकाणी काय झालेलं आहे, ते काहीतरी त्याचं कारण असेल तिथं. आणि म्हणून ही खूप मोठी चौकशी या ठिकाणी CBI किंवा बाकी याच्यापेक्षा मोठ्या काय असेल संस्था त्यांच्याकडनं ही चौकशी झाली पाहिजे. कारण खरं भयानकच आहे याच्यामध्ये. तो काय म्हणजे त्याला हातगाडी होती का काय नव्हती, आता एक एक प्रश्न यायला लागले. आणि मग त्याला झाकून टाकलं होतं, मग त्यांना हे दिसलंच कसं, मग त्यांनी कसं काय पिस्तूल घेतलं आणि कसं ठाण्या दिवशी मारलं, हे सगळं संशयास्पद आहे सगळं. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचे जे राजकीय पारंपरिक विरोधक आहेत इम्तियाज जलील, त्यांनी काल मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला होता. राज्यातले अनेक मुस्लिम बांधव जे आहेत त्यांना घेऊन ते मुंबईला गेले होते. समृद्धी महामार्गावरून गाड्याचा प्रचंड मोठा ताफा घेऊन ते मुंबईत धडकले होते. त्यांनी जो हा मोर्चा काढला होता तो कशासाठी आहे आणि निवडणुकीमध्ये त्यांना याचा रिस्पॉन्स मिळेल का? नाही, ते त्यांचे तेही यांचे मोर्चे सगळे स्पॉन्सरशिपमध्ये असतात. ते सगळे स्पॉन्सरशिप, गाड्यावर गाड्या घेऊन चालले, इकडून आल्या गाड्या, तिकडून आल्या गाड्या, तिकडून आल्या गाड्या गेले. पण मला प्रत्यक्ष सांगायचं की इम्तियाज आता म्हणजे खरोखर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, म्हणजे त्यांची युती असेल किंवा इम्तियाज असेल किंवा बाकीच्या इतर संघटना असेल, या संघटनेचं महाविकास आघाडीसमोर काही चालत नाही आता. म्हणून महाविकास आघाडी लोकांच्या मनात बसलेली आहे. त्यात मग उद्धव साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत, राहुल गांधीजी आहे, यांच्यामुळे त्या ठिकाणी मजबूतीने ती आघाडी पुढे चालली. म्हणून यांना असं वाटतं की आपण त्या ठिकाणी काहीतरी म्हणून 3-3, 4-4 वेळेस हे म्हटलं की मुझे यार ले रहे की नाही तुम, मेरा ले हो, मुझे ले हो हे करणे, त्यासाठी सुद्धा त्याचं राजकारण चाललं. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला कधीच घेता येणार नाही. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्यांची तडफड चालू आहे. ठाण्यापर्यंतच होते आणि ठाण्यावर पाऊस पडल्यामुळे ते सगळे इकडे तिकडे तितर झाले, गेले पडून सगळे. असं होतं ते. संघटना ती तशी चालत नाही. परंतु MIMच्या अगेन्स्टमध्ये मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणात काम करतो आहे. त्यांना माहिती आहे ही B टीम आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की इम्तियाज जलीलनं हा जो कालचा मोर्चा काढला होता तो रामगिरी महाराजांच्या विरोधात काढला होता. रामगिरी महाराजांचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलेलं आहे, त्यांचं स्टेटमेंट तुम्हाला योग्य वाटतंय का?
नाही, ते रामगिरी महाराजांबद्दल मी काही बोलत नाही, कारण मी रामगिरी महाराजांच्याकडे नेहमी जात होतो. पण आता अशात मी का गेलो नाही, कारण हे सगळं राजकारणात खूप त्या ठिकाणी वाईट परिस्थिती निर्माण व्हायला लागली. पण आपल्या दूरून नमस्कार करायचा, बाकी काही नाही. तर हे होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे. हे स्पष्टपणे म्हणतात की रामगिरी महाराजांना मी आता दुरूनच नमस्कार करतोय. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.